इसलिए आने वाला प्रभु यीशु मसीह की अधिभौत नाम में सब पवित्र लोगों को मसीह देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु की अनुग्रह है कि प्रभु ने और भी एक दिन प्रभु का पवित्र उपस्थिति में हमको लेकर आया। आणि ही देवाची कृपा आहे की पुन्हा एक दिवस त्याच्या पवित्र उपस्थितीमध्ये आपल्याला घेऊन आला। प्रभु हमको प्यार करता है, इसका चिन्ह है प्रभु ने और भी एक मौका हमें दिया। आणि प्रभू आपल्यावर प्रेम करतो याचं एक चिन्ह आहे की अजून एक संधी आपल्याला दिली। और खास करके मतलब प्रभु का दृष्टि में सबसे मूल्यवान बात मंडली है और वो मंडली में प्रभु ने हमको मिलाया। आणि प्रभूच्या दृष्टीमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे ती मंडळी आहे आणि प्रभूने आपल्याला त्या मंडळीमध्ये जोडलं। सारी बात प्रभु का अनुग्रह से होता आणि सर्व गोष्टी देवाच्या कृपेने होतात। ये हमें जानना बहुत जरूरी बात आणि है। हे आपल्याला जाणणं खूप गरजेचं आहे। आपको मालूम है कि मतलब इस दुनिया का इस यूनिवर्स का एक बड़ा भेद है परमेश्वर। आणि या जगाचं खूप मोठं एक रहस्य आहे ते म्हणजे परमेश्वर। क्योंकि लोगों को मालूम है कि परमेश्वर है, लेकिन परमेश्वर कौन है नहीं मालूम आणि लोकांना ठाऊक आहे की एक परमेश्वर आहे पण तो परमेश्वर कोण आहे हे त्यांना ठाऊक नाही। है ना। प्रभु को जानना कितना जरूरी बात है। आणि प्रभूला जाणणं किती गरजेचं आहे। परंतु कितने लोग जानते हैं, आणि किती लोक परमेश्वराला ओळखतात। है ना। इवन मतलब बहुत मसीह लोग भी प्रभु को नहीं जानते। आणि पुष्कळ ख्रिस्ती लोक सुद्धा देवाला नाही ओळखत। आज हमारे जीवन में हमें सच्चाई का सही ज्ञान प्राप्त करके आगे बढ़ना बहुत जरूरी बात है। आणि आपण आपल्या जीवनामध्ये या सत्याचं खरं ज्ञान प्राप्त करून पुढे जाणं खूप गरजेचं आहे। है ना। मतलब आपको मालूम है कि मतलब परमेश्वर को कोई नहीं जाना, उस परमेश्वर को कौन प्रकट किया? पुत्र ने प्रकट किया। आणि देवाला कोणी ओळखलं नाही पण त्या देवाला कोणी प्रकट केलं तर त्याच्या पुत्राने प्रकट केलं। योहन्ना पहला अध्याय का 18 वचन में लिखा है। आणि योहान त्याचा पहिला अध्याय त्याच्या 18 वचनामध्ये लिहिले। तो पुत्र ने पिता को प्रकट किया, तभी भी बहुत लोगों ने पुत्र के द्वारा पिता को नहीं देख सका। आणि पुत्राने पित्याला प्रकट केलं तरी सुद्धा पुष्कळ लोकांनी पुत्राच्या द्वारे पित्याला नाही पाहू शकले। हमें बहुत अच्छी रीति में जानना भी आणि खूप चांगल्या प्रकारे आपल्याला जाणायचं आहे। है ना। जब तक मानव पिता पुत्र को प्रकट करके नहीं देगा, हम पुत्र को नहीं जान सकता। आणि जोपर्यंत पिता पुत्राला प्रकट करून देणार नाही तोपर्यंत आपण नाही ओळखू शकणार। आज भी हम कहाँ तक पुत्र को जानता है? आजही आपण कुठपर्यंत पुत्राला ओळखतो। पुत्र के बिना हम पिता को नहीं जान सकता आणि पुत्राखेरीज आपण पित्याला नाही ओळखू शकत। और पिता प्रकट करते बिना पुत्र को भी नहीं जान सकता। आणि पित्याने प्रकट केला वाचून आपण पुत्राला पण नाही ओळखू शकत। आज हमारा मानव प्रभु का कहाँ तक हमें सच्चा ज्ञान है, आणि प्रभूचं कुठपर्यंत आपल्याला खरं ज्ञान आहे ये जानना जरूरी बात है। आणि हे जाणणं गरजेचं आहे। है ना। मानव एक बार यीशु मसीह ने स्वयं मानव यीशु मसीह को प्रकट करके पतरस को दिया, तो वहाँ पर यीशु मसीह ने एक गवाही पतरस को दिया। आपको याद है मत्ती उसका 16 अध्याय का 17 वचन में। मध्ये त्याचा 16 अध्याय 17 वचन। यीशु ने उसको उत्तर दिया, हाँ। हे शमौन योना के पुत्र तू धन्य है, हाँ। क्योंकि मांस और लहू ने नहीं, हाँ। परंतु मेरे पिता ने हाँ। जो स्वर्ग में है यह बात तुझ पर प्रकट किए है। देखा, मतलब मेरा पिता ने ये बात तुझ पर ये बात किया, मुझे तुझे प्रकट करने वाला मेरा पिता है। आणि तुला मला प्रकट करून देणारा माझा पिता आहे। Praise the Lord। Praise the Lord। आज हमारे जीवन में हम लोग मंडली जीवन में आने के बावजूद भी हम लोग प्रभु को जानते हैं जो वास्तव में। आणि मंडळी जीवनामध्ये आल्यानंतरही खरोखर आपण प्रभूला जाणतो का? है ना। हमारे एक बार प्रेषित पौलुस ने गवाही दिया, आणि एकदा प्रेषित पौलाने साक्ष दिली। गलातियों का पत्र है उसका पहला अध्याय का 16 वचन। गलातीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं 16 वचन। जब इच्छा हुई हाँ। कि मुझ में अपने पुत्र को प्रकट करे हाँ। कि मैं अन्य जाति में उनका सुसमाचार सुनाऊं। देखा, पौलुस में पिता ने पुत्र को प्रकट करके दिया। आणि पिताने पौलाला पुत्राला प्रकट करून दिलं। बहुत महत्वपूर्ण बात है। आणि खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे। है ना। प्रभु प्रकट करके देते बिना पुत्र को नहीं जान सकता। आणि जोपर्यंत आपल्याला प्रभू प्रकट करून देत नाही तोपर्यंत आपण पुत्राला नाही ओळखू शकत। है ना। परमेश्वर एक बड़ा भेद है आणि परमेश्वर जे आहे ते एक मोठं रहस्य आहे। और परमेश्वर का भेद है पुत्र। आणि परमेश्वराचं रहस्य आहे ते पुत्र। अभी मतलब प्रभु में पिता में गुप्त रहने वाला व्यक्ति है पुत्र। आणि पित्यामध्ये रहस्य असणारा जो एक व्यक्ती आहे तो पुत्र। तो हम लोग पड़ोसियों 2:2 में पढ़ता है। गलातीकराचं पत्र 2 अध्याय त्याच्या 2 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। परमेश्वर पिता के भेद को हाँ। अर्थात मसीह को पहचान परमेश्वर पिता का भेद को अर्थात मसीह को आणि परमेश्वर पिताचं रहस्य म्हणजे ख्रिस्त।
मसीह कौन है? आणि ख्रिस्त कोण आहे? परमेश्वर पिता का भेद है। आणि परमेश्वर पित्याचं तो रहस्य आहे. तो अभी मानव इसलिए ये रहस्य पिता प्रकट करते बिना हम नहीं जान सकता। आणि हे रहस्य पिता प्रकट न करता आपण नाही ओळखू शकत. यीशु मसीह परमेश्वर पिता का भेद है आणि येशू ख्रिस्त परमेश्वर पित्याचं रहस्य आहे. और पिता जिसको चाहता है उसको मानव प्रकट करके देता। आणि पित्याला ज्याच्या संबंधाने इच्छा होते त्यालाच पिता पुत्राला प्रगट करून देतो. हम प्रभु में आने के बाद में हमारे जीवन के लक्ष्य क्या होना चाहिए? आणि प्रभूमध्ये आल्यानंतर आपल्या जीवनाचा उद्देश काय राहिला पाहिजे? मैं मसीह की प्रकाशन में बढ़ूं। आणि ख्रिस्ताच्या प्रकाशनामध्ये मी वाढावं. ये हमारे लिए बहुत अच्छा एक लक्ष्य होना चाहिए। आणि या आपल्या जीवनाचा खूप चांगला उद्देश राहिला पाहिजे. अगर आप उधार पाया है, आप मंडली जीवन में आया है, मैं आपको बताना चाहता हूँ आपका सबसे महत्वपूर्ण बात है आपको प्रभु यीशु मसीह को जानना और यीशु मसीह को प्राप्त करना। आणि जर तुमचं तारण झालेलं आहे तर तुमचं सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट एक आहे की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला जाणणं आणि प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त करणं. बहुत बड़ी बात है आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. क्योंकि परमेश्वर का भेद है वो, कारण प्रभू येशू ख्रिस्त पिता परमेश्वराचं रहस्य आहे. और मंडली आणि मंडळी जे आहे मंडली मसीह का भेद है। आणि मंडळी जे आहे ते ख्रिस्ताचं रहस्य आहे. बहुत बड़ी बात है ना प्रियो। आणि खूप मोठी गोष्ट आहे ना प्रियांनो. मानव पड़ोसियों 4 अध्याय का 3रा वचन। गलातीकराचं पत्र 4 अध्याय त्याचं 3रं वचन. मसीह का हाँ। भेद का वर्णन कर सके हाँ। जिसके कारण मैं कैद में हूँ। मतलब मसीह का भेद क्या है? मंडली। आणि ख्रिस्ताचं रहस्य काय तर मंडळी. मसीह भेद है आणि ख्रिस्त सुद्धा एक रहस्य आहे और मसीह का भेद है मंडली। आणि ख्रिस्ताचं रहस्य आहे मंडळी. ये बहुत हम लोग बहुत गहराई में जाना चाहिए आणि खूप गहनतेमध्ये आपण जाणायला पाहिजे. है ना। ये भेद मतलब मंडली में रहता है। आणि हे जे रहस्य आहे ते मंडळीमध्ये राहतं. वही कोलोसियों 1 अध्याय का 27 वचन। गलातीकराचं पत्र 1 अध्याय त्याचं 27 जिन वचन. पर परमेश्वर ने प्रकट करना चाहा हाँ। कि उन्हें ज्ञात हो हाँ। कि अन्य जातियों में उस भेद की महिमा का मूल्य क्या है, हाँ। और वह यह है हाँ। कि मसीह जो महिमा की आशा है हाँ। तुम में रहता है। देखा, मसीह जो परमेश्वर का भेद मसीह तुम में रहता है। आणि देवाचं रहस्य ख्रिस्त तो तुमच्यामध्ये राहतो. कितने लोगों को विश्वास है? आणि किती लोकांना हा विश्वास आहे. भैया प्रभु यीशु मसीह जो भी उधार पाया उसमें मसीह रहता है। आणि ज्यांचं तारण झालं त्यांच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त राहतो. है ना। बहुत लोगों को ये समझ नहीं है। आणि पुष्कळ लोकांना या गोष्टीची समज नाहीये. हमें ये सच्चा समझ रखना ये जरूरी बात है। आणि ही खरी समज ठेवणं खूप गरजेचं आहे. ये प्रभु की ओर से ही हमें मिलता है। आणि प्रभूकडूनच आपल्याला हे मिळतं. है ना। मानव हमारे जीवन में हमको प्रभु का और प्रभु का भेद मसीह का, मसीह का भेद मंडली का भी एक भेद है विजयी लोग। आणि पिता परमेश्वराचं रहस्य आहे तो पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा सुद्धा एक रहस्य आहे ते म्हणजे मंडळी. आणि मंडळीचं सुद्धा एक रहस्य आहे ते म्हणजे विजयी लोक. यहाँ तक प्रभु में आने के बाद में हर एक पवित्र लोग आना चाहिए। आणि प्रभूमध्ये आल्यानंतर प्रत्येकाने इथपर्यंत यायला पाहिजे. आपको ये छोटा सा जीवन में अगर इसका प्रकाश नहीं मिला है तो आपने जीवन का समय को व्यर्थ कर दिया। आणि या छोट्याशा जीवनामध्ये तुम्हाला या गोष्टीचा प्रकाश जर नाही मिळाला तर तुम्ही आपलं जीवन व्यर्थ केलं. क्योंकि आनंद काल का जीवन की बात है। कारण ही सार्वकालिक जीवनाची गोष्ट आहे. परमेश्वर हमें मतलब प्रकट करके देते बिना, आणि परमेश्वर आपल्याला प्रकट करून न देता मेरा मतलब यिर्मयाह में एक शब्द है, यिर्मयाह शायद 18 का 17 में है। यिर्मया 18 अध्याय त्याचं 17 वचन. नहीं मिला। 8 का 17 है। 8चं 17 बघा. सॉरी 11 का 18 वचन सॉरी। आणि 11 अध्याय यिर्मया 11 अध्याय त्याचं 18 वचन. यहोवा ने मुझे बताया हाँ। और यह बात मुझे मालूम हो गई। देखिए मतलब प्रभु ने मुझको बताया या प्रभु ने मुझे प्रकट किया इसलिए मुझे मालूम पड़ा। आणि प्रभूने मला ही गोष्ट प्रकट केली म्हणून मला ही गोष्ट समजली. बहुत की बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे. मतलब प्रभु प्रकट करते बिना हम कभी नहीं जान सकता।
आणि प्रभु प्रकट न करता आपण कधीही ही गोष्ट नाही जाणू शकत, है ना, क्योंकि ये आत्मिक बात है। कारण या आत्मिक गोष्टी आहेत. इसलिए है ना, जब भी प्रभु को उपस्थिति में आने के समय में है ना, कई बार लोग सोचता है कि आज हमारे कुछ है ना मजा नहीं आया या अच्छा नहीं हुआ। आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर लोक अशा प्रकारे विचार करतात, आज एवढी मजा नाही आली, जैसा जितना हमें मिलना चाहिए मिला नहीं। आणि जेवढं आपल्याला मिळायला पाहिजे तेवढं मिळालं नाही. कोई आपका दिल में ऐसे आया विचार? आणि तुमच्या हृदयामध्ये असा विचार आला, ऐसा आया है तो गलती किसका मालूम है? आणि असा जर आलेला आहे तर मग चूक कोणाची माहिती का? बोलने वाला का नहीं, आणि जो बोलतो त्याची नाही, आपका कमी है। आणि ती तुमची कमतरता आहे. क्योंकि आपने प्रार्थना नहीं किया, प्रभु मुझे आपका आलोचना चाहिए, आणि तुम्ही प्रार्थना नाही केली की प्रभू मला तुझी वाणी पाहिजे, और वो आलोचना आपका दास को दे। आणि ती वाणी तू आपल्या दासाला दे. क्या समझा? Praise the Lord. आपको प्रार्थना करना चाहिए था, आणि तुम्हाला प्रार्थना करायला पाहिजे होती, परंतु आप हमेशा कुछ ना कुछ और रीति में दुखी होकर के निराश होकर चले जाता। आणि तुम्ही कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या निराशेमध्ये दुःखी होऊन जातात. तो इसलिए आप जब भी प्रभु को उपस्थिति में आएगा तो क्या करना चाहिए? आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये येतात त्यावेळेला काय करायला पाहिजे? आपको प्रार्थना करना। Praise the Lord. तुम्हाला प्रार्थना करायला पाहिजे. प्रभु आज भी आपका मुझे वचन का प्रकाश चाहिए। आणि प्रभू आजही मला तुझ्या वचनाचा प्रकाश पाहिजे, आपका दास को वो वचन दे दे, आणि तू तुझ्या दासाला ते वचन दे ताकि वो मुझे दे दे। की जेणेकरून त्याने मला द्यावं. देखा, इतना एक छोटा प्रार्थना भी किया तो प्रभु आपसे बात करते बिना नहीं जाने दे। आणि एवढी छोटीशी जरी प्रार्थना केली तरी सुद्धा प्रभू तुमच्याशी न बोलता जाऊ देणार नाही. देखो, प्रभु अगर हमें प्रकाश करके नहीं देगा तो आपको किसी को भी नहीं मिलेगा। आणि प्रभूने जर तुम्हाला प्रकाशित करून दिलं नाही तर मग ते कोणालाच नाही भेटणार. हम लोग यहाँ पर जो आया, हम लोग ये दुनिया का रीति का बात नहीं सुन रहा है, आत्मिक बात सुन रहे हैं, आणि इथं आल्यानंतर जगाची कुठल्या गोष्टी आपण ऐकत नाहीये तर आत्मिक गोष्टी ऐकत है आहोत. ना। पौलुस बोलता है ना, पहला कोरिन्थी 2:7 में, पहिले करंथीकरांचं पत्र 2 अध्याय आणि त्याच्या 7 वचनामध्ये प्रेषित पौल म्हणतो, परंतु हम परमेश्वर का वो गुप्त ज्ञान देखा, परमेश्वर का वह गुप्त ज्ञान भेद की रीति पर बताते हैं। भेद किया। देखो ये आपको इतना आसानी से नहीं समझेगा। आणि तुम्हाला एवढं सरळ सरळ नाही समजणार. आपको इसको समझने के लिए जरूर पवित्र आत्मा का मदद चाहिए। आणि हे समजण्याकरता निश्चितच पवित्र आत्म्याचं तुम्हाला सहाय्य पाहिजे. अभी इस बात को समझना पड़ेगा। आणि या गोष्टीला तुम्ही समजून घ्या. मैं आपको आज भी मतलब बाइबल का सबसे निचोड़, सबसे गहरी बातों को आपके साथ बांटने जा रहा हूँ। आणि बायबलच्या एकदम अशा गुढगुप्त गोष्टी आज तुम्हाला मी सांगायला जात आहे. मतलब आपको समझना है तो आणि तुम्हाला समजायचं आहे तर, आप आत्मा में रहना, आणि तुम्हाला आत्म्यामध्ये राहायचंय, प्रार्थना के साथ रहना, आणि प्रार्थनेपूर्वक राहायचंय, आत्मा का अधीन रहना आत्म्याच्या अधीन राहायचंय. है, तो जरूर प्रभु आपसे बात करेगा। निश्चितच प्रभू तुमच्याशी बोलेल. तो ये मतलब प्रभु की दृष्टि में जो मूल्यवान बात है वही बात वही अपन ध्यान कर रहा है। आणि प्रभूच्या दृष्टीने जी मूलभूत गोष्ट आहे तीच गोष्ट आपण आता मनन करत आहोत. इसको आप अपनी बुद्धि में उसको छोटा ना समझे। आणि तुम्ही आपल्या बुद्धीमध्ये याला लहान असं समजू नका. ये परमेश्वर में मनुष्य में मतलब कितना अंतर है। आणि मनुष्य आणि परमेश्वर याच्यामध्ये किती अंतर आहे. आपका बुद्धि, आपका ज्ञान, आपका समझ इतना छोटा है क्योंकि परमेश्वर का दृष्टि में उसका कुछ मूल्य ही नहीं। आणि तुमचं ज्ञान, तुमची बुद्धी एवढी लहान आहे की परमेश्वराच्या दृष्टीमध्ये त्याची कुठल्याही प्रकारे किंमतच नाही किंवा त्याला मोजताच येणार नाही. आपको सबको याद होगा, प्रभु ने कहा हुआ शब्द है यशायाह 55 अध्याय इसका 8-9 वचन। आणि यशा त्याचा 55 अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये प्रभूने अशा प्रकारे म्हटलं, 8-9 दोनों पढ़िए। 8 आणि 9 वचन. क्योंकि यहोवा कहता है, हाँ। मेरे विचार और तुम्हारे विचार एक समान नहीं, हाँ। न तुम्हारी गति और मेरी गति एक सी है। हाँ। क्योंकि मेरी और तुम्हारी गति में हाँ। और मेरे और तुम्हारे सोच विचार में हाँ। आकाश और पृथ्वी का अंतर है। मतलब इसका मतलब ये अंतर कोई समझ सकता? आणि हा जे अंतर आहे ते कोणी समजू शकतं का? भयंकर अंतर है प्रिय। आणि खूप मोठं असं अंतर आहे. आप कितनों भी मतलब कई लाख किलोमीटर जाएगा तो भी आकाश और भी ऊपर आपको दिखाई देगा। आणि किती लाख किलोमीटर गेले तरी सुद्धा आकाश त्याच्याही वरती तुम्हाला दिसेल. क्या क्या समझा? काय समजलं? आकाश विधान में करोड़ों तारा खड़ा है, आणि आकाश विधानमध्ये करोडो तारे आहेत. तो ये आकाश कितना दूर है? आणि मग हे आकाश किती लांब आहे. क्या समझा काय समजलं? है? मतलब आपको मालूम है
15 करोड़ से अधिक मतलब माइल दूर है मतलब सूरज कला है आणि 15 करोड मैल पेक्षा लांब सूर्य आपल्या पृथ्वीपासून लांब आहे. अभी आप देखिए कितना अंतर है. आणि तुम्ही बघा हे केवढं अंतर आहे. वो है मतलब धरती का सबसे निकट रहने वाला तारा. आणि हे आहे पृथ्वीच्या सगळ्यात जवळ राहणारा तारा. अभी उस तारा से दूसरा तारा का कितना प्रकाश वर्ष दूरी में एक तारा का दूरी. आणि एक ताऱ्यापासून दुसरा तारा किती प्रकाश वर्ष दूर आहे. भयंकर बात है ना. आणि किती भयंकर गोष्ट आहे. हे जो काम आहे आणि हे सर्व कुठे आकाशामध्ये. आणि हे सर्व आकाशामध्ये आहे. अंदर सबकी आया. आणि ते अंतर तुम्हाला समजतं. हमारा बुद्धि में सोचने वाला वो बात कुछ नहीं प्रियो. आणि प्रेम आपल्या बुद्धीमध्ये समजेल असं ते काहीच नाहीये प्रेम. प्रभु प्रकट करके देना चाहिए. आणि प्रभूने ते प्रकट करून द्यायला पाहिजे. ना अभी जो हम लोग इन दिनों में मंडली के बारे में सीख रहे हैं. आणि या दिवसामध्ये आपण मंडळी संबंधाने शिकत आहोत. मंडली के बारे में मंडली में आने के बाद में भी मतलब लोगों को अगर समझ में नहीं आएगा तो फिर कब समझेगा. आणि मंडळीमध्ये आल्यानंतर हे मंडळी संबंधाने जर लोकांना समजत नाही तर मग केव्हा समजेल. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. मंडली एक बहुत बड़ा गुप्त बात है. आणि मंडळी एक खूप मोठं रहस्य आहे. ये प्रभु ही प्रकट कर सकता है. आणि हे फक्त प्रभूच प्रकट करू शकतो. आपको मालूम है कि मानव पुराना भक्तों का बीच में स्वर्ग का बारे में और मंडली के बारे में उन्हें ज्ञान नहीं था. आणि जुन्या कराराचे भक्त त्यांना प्रभू स्वर्ग संबंधाने आणि मंडळी संबंधाने ज्ञान नव्हतं. ये ज्ञान वास्तव में प्रभु ने मानव प्रेरित पौलोस और प्रेरितों को दिया. आणि हे ज्ञान जे आहे ते विशेष करून प्रभूने प्रेषित पौल आणि जे प्रेषित आहे यांना दिलं. इसलिए हम लोग मंडली को सही रीति में जानना. आणि म्हणूनच आपण मंडळीला योग्य प्रकारे जाणायचं आहे. कई दिन से अभी मंडली के बारे में देख रहे हैं. आणि पुष्कळ दिवसापासून आपण मंडळी संबंधाने मनन करत आहोत. तो मंडली के ऊपर क्यों इतना गौर देना चाहिए. आणि मंडळीवर एवढं आपण का लक्ष द्यायला पाहिजे. क्योंकि अनादिकाल से प्रभु की हृदय में छिपा हुआ एक महान रहस्य था मंडली. आणि अनादिकालापासून प्रभूच्या हृदयामध्ये लपलेलं एक रहस्य होतं ते म्हणजे मंडळी. प्रभु ने उस मंडली के बाद हमको प्रकाश करना चाहता है. आणि त्या मंडळीच्या गोष्टी प्रभू आपल्याला प्रकाशित करू इच्छितो. और आपको मालूम है कि पिता हुआ दिनों में एक परमेश्वर स्वर्ग में अकेला था. आणि घडलेल्या त्या अनादि कालामध्ये त्रिएक परमेश्वर स्वर्गामध्ये एकटे होते. और जो आने वाला भविष्य में आणि येणाऱ्या त्या भविष्यामध्ये मंडली भी प्रभु के साथ हमेशा के लिए रहेगा. आणि मंडळी सुद्धा प्रभू सोबत निरंतर राहील. और किसी को ना मिलने वाला ये महान पदवी है प्रियो. आणि कोणाला न मिळणारं हे पद आहे. परंतु मानव ये कौन प्रभु के साथ रहेगा. आणि प्रभू सोबत कोण राहील. वास्तव में आज मैं उस ही मंडली जीवन में है कि नहीं. आणि आज खरोखर मी त्या मंडळी जीवनामध्ये आहे का. मैं उस प्रभु के साथ हमेशा संग रहने वालों में है कि नहीं. आणि नेहमी प्रभू सोबत जे लोक राहतात त्यांच्यामध्ये मी आहे का नाही. ये जानना जरूरी बात है. आणि हे जाणणं गरजेचं आहे. आज भी बहुत लोग मंडली जीवन में आने के बाद में उनको संगति बहुत एक लापरवाही का है. आणि मंडळी जीवनामध्ये आल्यानंतर हे लोकांना संगती जी आहे ती एकदम निष्काळजीपणाची आहे. उसका कारण उसको दर्शन नहीं मिला. त्याचं कारण हे की त्यांना दर्शन नाही मिळालं. प्रभु में आने के बाद में हमें दर्शन पाना जरूरी बात है. आणि प्रणव प्रभू मध्ये आल्यानंतर आपल्याला दर्शन प्राप्त करणं गरजेचं आहे. है ना. मतलब अगर आपको सही प्रकार मंडली का दर्शन नहीं मिला तो आप एक विजयी जीवन नहीं बिता सकते. आणि योग्य प्रकारे मंडळीचं दर्शन जर आपल्याला नाही मिळालं तर आपण एक विजयी जीवन नाही जगू शकणार. मसीह जीवन दर्शन का जीवन है. आणि ख्रिस्ती जीवन दर्शनाचं जीवन आहे. वो दर्शन मतलब मंडली के बारे में है. आणि ते दर्शन जे आहे ते मंडळी संबंधाने आहे. और मंडली संबंध का जो दर्शन आपको अनंत काल तक का बातों में लेकर चलता है. आणि मंडळी संबंधाचं जे दर्शन आहे ते आपल्याला अनंत कालापर्यंत घेऊन चालतं. आपको मालूम है स्वर्गराज का भी हमारा बात पुराना नियम के भक्तों को नहीं मालूम था. आणि स्वर्ग राज्याच्या गोष्टी सुद्धा जुन्या कराराच्या भक्तांना माहित नव्हत्या. इसलिए प्रभु ने 6 लोगों को क्या बोला मत्ती 13:11 में. आणि म्हणूनच प्रभूने शिष्यांना काय म्हटलं मत्ते 13 अध्याय त्याच्या 11 वचनामध्ये उनको स्वर्ग राज्य की भेदों की समझ दी गई है हाँ। पर उनको नहीं. देखा तुम्हें स्वर्गराज की वेदों को जानने के लिए समझ दी गया या वरदान दिया है. आणि स्वर्ग राज्याचे रहस्य जाणण्याकरता तुम्हाला वरदान मिळालेलं आहे. स्वर्गराज के बारे में जानना कितनी बड़ी बात है. आणि स्वर्ग राज्या संबंधाने जाणणं किती मोठी गोष्ट आहे. बहुत लोगों को स्वर्गराज के बारे में नहीं मालूम. आणि पुष्कळ
पुष्कळ लोकांना स्वर्ग राज्या संबंधाने नाही माहीत परमेश्वर के राज्य के बारे में थोड़ा कुछ जानकारी है, आणि परमेश्वराच्या राज्या संबंधाने थोडंफार लोकांना माहित आहे परंतु स्वर्ग राज्य के बारे में जानकारी बहुत कम है। आणि स्वर्ग राज्या संबंधाने माहिती लोकांना खूप कमी आहे मुझे विश्वास है कि आप लोगों को परमेश्वर के राज्य क्या है, स्वर्ग राज्य क्या है, इसके बारे में अच्छी तरह मालूम है। आणि मला विश्वास आहे की तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की परमेश्वराचं राज्य काय आहे आणि स्वर्गाचं राज्य काय आहे मैं आशा करता हूँ कि अभी उसके लिए एक नया अभी क्लास लेने की जरूरत नहीं। आणि मी अशी आशा धरतो की त्याच्याकरता एक नवीन क्लास घेण्याची गरज नाही तो हमको उस स्वर्ग राज्य में मिलना चाहिए। आणि आपल्याला त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये भेटायचं आहे मतलब परमेश्वर का राज्य अनादिकाल से अनंत काल तक का है, आणि परमेश्वराचं राज्य अनादि कालापासून अनंत कालापर्यंत आहे और जो स्वर्ग राज्य 1000 साल का राज्य है। आणि स्वर्गाचं राज्य हे 1000 वर्षाचं राज्य आहे 1000 साल के राज्य में कौन रहेगा? आणि त्या 1000 वर्षाच्या राज्यामध्ये कोण राहील विजयी लोग रहेगा। आणि जे मंडळीचे विजय लोक आहेत ते राहतील हाँ, इसका मतलब हमें इस जीवन में एक विजयी जीवन बिताना है। आणि आपण या जीवनामध्ये एक विजय जीवन जगायचं है आहे ना? जो व्यक्ति को उस अनंतता का दर्शन नहीं मिलेगा वो विजयी जीवन नहीं बिता सकता। आणि ज्या व्यक्तीला त्या सार्वकालिक जीवनाचं दर्शन नाही मिळणार तो एक विजयी जीवन नाही जगू शकणार अग्रिप्पा राजा के सामने खड़ा हुआ पौलुस ने उनको एक बड़ा गवाही दिया, क्योंकि पौलुस जंजीर से बांधा हुआ अनुभव में है और अग्रिप्पा वहां पर बड़े आराम से फ्री स्टाइल में बैठा, लेकिन वहां पर अग्रिप्पा को पौलुस बोलने वाले वो गवाही आपको याद होगा, प्रेरितों का 26 अध्याय के 19 वचन में। आणि प्रेषितांची कृत्य त्याचा 26 अध्याय त्याच्या 19 वचनामध्ये अतः हे राजा अग्रिप्पा, हाँ। मैंने उस स्वर्गीय दर्शन की बात न टाली। देखो मैं आज ये जंजीर से बांधा हुआ अनुभव में तेरे सामने क्यों है मालूम है? मैंने स्वर्गीय दर्शन पा करके दौड़ रहा हूँ। आणि या साखळ दंडाने बांधून मी तुझ्या समोर उभा काय माहिती का कारण मला जे स्वर्गीय दर्शन मिळालं त्या स्वर्गीय दर्शनाला मी सोडलं नाही बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे है ना? हम प्रभु में है तो एक सच्चा मसीह व्यक्ति हमेशा प्रभु में आनंद रहना चाहिए। आणि एक खरा ख्रिस्ती व्यक्ती प्रभू मध्ये नेहमी आनंदित राहायला पाहिजे हमारे जीवन में कष्ट आएगा, तकलीफ आएगा, प्रतिकूल आएगा, परंतु हमें आनंदित रहना चाहिए। आपल्या जीवनामध्ये कष्ट येतील दुःख येतील संकट येतील तरी सुद्धा या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला आनंदी राहायचं आहे क्यों आनंदित रहना चाहिए? आणि का आनंदित राहायला पाहिजे क्योंकि हम मसीह में हैं। कारण आपण ख्रिस्तामध्ये आहोत हम कहाँ पर हैं? आपण कुठे आहोत मसीह में हैं आपण ख्रिस्तामध्ये आहोत और मसीह हम में है। आणि ख्रिस्त आपल्यामध्ये आहे हम लोग दुनिया के रीति में नहीं सोच रहे, आणि जगाच्या रीतीने आपण विचार नाही करायचा हमारा विचार सोच सब ऊपर स्वर्गीय बातों पर होने। आणि आपले सर्व विचार जे आहेत ते स्वर्गीय गोष्टीकडे लागले गेले पाहिजे तो आज मैं फिर से एक बार मंडली के बारे में आपको थोड़ा और कुछ कदम आगे बढ़ना चाहता हूँ। आणि आज पुन्हा एकदा मंडळी संबंधाने अधिक जास्त ते रहस्य मी उलगडू इच्छितो मत्ती उसका 16 अध्याय का 18 वचन में ये प्रस्तावना प्रभु ने किया, वो प्रस्तावना बहुत अनमोल है। आणि मध्ये त्याचा 16 अध्याय त्याच्या 18 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एक दावा केला तो दावा खूप महत्वपूर्ण आहे मैं मेरा मंडली बनाऊं। मी माझी मंडळी बांधीन इतना शब्द आप लोग बार बार याद रखना। आणि हे जे वचन आहे ते वारंवार तुम्ही लक्षात ठेवा अब देखिए प्रभु का हमारा लक्ष्य पूरा मंडली तैयार करना था, आणि प्रभूचा सर्व उद्देश जो आहे तो मंडळी तयार करणं होतं है ना? ये विषय आप लोग कभी भूलना नहीं। हा विषय तुम्ही कधी विसरू नका मतलब ये परमेश्वर का पूरा प्रयास मंडली की खातिर था। आणि त्रिएक परमेश्वराचा संपूर्ण प्रयत्न जो होता तो मंडळीसाठी होता देखिए मंडली के लिए यीशु मसीह ने क्या किया? आणि मंडळी करता प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं ना एफेसियों 5 अध्याय उसका 27 वचन। आणि इफिसकाराचं पत्र 5 अध्याय त्याचं 27 वचन मंडली को प्यार करके प्रभु ने अपने आप को दे दिया। 25 में अच्छा हिंदी में 25 में सॉरी मैं मलयालम जैसा मसीह ने भी कलीसिया से प्रेम करके कलीसिया से प्रेम करके अपने आप को उसके लिए दे दिया। उस मतलब कलीसिया के लिए अपने आप को दे दिया। आणि मंडळी करता त्याने आपल्या स्वतःला दिलं आप मुझे बताओ, आप मतलब कुछ फ्रूट लेने के लिए गया, वो बोलेगा इसको लाख रुपया है, आप लेगा क्या? आणि तुम्ही एखादं फळ घेण्याकरता गेला आणि त्यांनी सांगितलं की 1 लाख रुपये किलो आहे तर मग तुम्ही ते फळ घ्याल का? अरे 25 रुपया की चीज को वो लाख बोल रहे हैं, आणि 25 रुपयाच्या वस्तूला तो 1 लाख रुपये म्हणत आहे नहीं लेगा। नाही घेणार
अपन उतना मूल्य किसको देगा जिसको उतना मूल्य है। आणि एखाद्या गोष्टीची किंमत का आपण पैसे कुठल्या गोष्टीला देऊ त्याची खरोखर किंमत तेवढी आहे, सही बात, खरं आहे। साथ में चल रहा था। आणि तुम्ही माझ्यासोबत चालत आहात ना। अभी आप देखिए यहाँ पर यीशु मसीह ने अब कलीसिया से प्रेम करके कलीसिया के प्रति कलीसिया को अपनाने के लिए कितना दान दिया। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने मंडळीवर प्रेम केलं आणि मंडळीला जिंकण्याकरता त्याने किती किंमत मोजली, अपने आप को दे दिया। आणि त्याने आपल्या स्वतःला दिलं। मानो कलीसिया कितना मूल्यवान है, आणि याचा अर्थ मंडळी किती मूल्यवान आहे, मसीह के तुल्य मूल्यवान है। आणि ख्रिस्ताच्या प्रमाणेच ती मूल्यवान आहे। क्या समझा आपने? काय समजलं तुम्हाला? मसीह को अपना प्राण देना पड़ा, आणि ख्रिस्ताला आपला प्राण द्यावा लागला, या एक प्रकार पिता को क्या देना पड़ा? आणि पित्याला काय द्यावं लागलं? पिता ने मंडली के लिए क्या दिया? आणि पित्याने मंडळी करता काय दिलं? पिता ने अपना एकलौता पुत्र दिया। आणि पित्याने आपला एकुलता एक पुत्र मंडळी करता दिला। आपका समझ बराबर चल रहा है? आणि तुमची बुद्धी बरोबर चालू आहे का? मतलब मंडली कोई हल्का बात नहीं। आणि मंडळी जी आहे ती काही साधारण गोष्ट नाही। आपण कधीही कुठलीही गोष्ट ज्या वेळेला विकत घ्यायला जातो त्यावेळेला त्या वस्तूची जी काही किंमत असते ती किंमत देऊन आपण ती वस्तू घेत असतो, म्हणजे त्या वस्तूची किंमत तेवढी होते। त्याचप्रमाणे मंडळीला विकत घेण्याकरता पिता परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र दिला, म्हणजे मंडळीची किंमत काय झाली तर पुत्र ही झाली। बहुत बड़ी बात है ना भैया। आणि ही खूप मोठी गोष्ट आहे ना प्रियांनो। अब आत्मा में इसको मैंने दिया हुआ मूल्य को थोड़ा सोचो। आणि मग मंडळीसाठी दिली गेलेली जी किंमत आहे ती किंमतीचा विचार करा। मैंने पुत्र को देते बिना मंडली को वो नहीं जीत सकता। आणि पुत्राला न देता मंडळीला पिता परमेश्वर जिंकू शकत नव्हता। पुत्र ने भी वो बात को जान करके अपनी प्राण दिया। आणि पुत्राने सुद्धा ही गोष्ट जाणून त्याने आपला जीव दिला। आज हम लोग कई बार क्या होता है कि मंडली में आया तो भी मंडली में आया करके लोग भूल जाता। आणि आज पुष्कळ लोक काय की मंडळीमध्ये आल्यानंतर आपण मंडळीमध्ये आलोय ही गोष्ट विसरून जातात। मंडली के बारे में आपको आम डीडी में आपको मालूम होगा, एक स्थानीय मंडली है और एक सार्वत्रिक मंडली है। आणि मंडळी संबंधाने तुम्हाला ठाऊक असेल, एक म्हणजे स्थानिक मंडळी आहे आणि दुसरं म्हणजे सार्वत्रिक मंडळी आहे। क्या है सार्वत्रिक मंडली? आणि सार्वत्रिक मंडळी म्हणजे काय? मतलब प्रभु यीशु मसीह में विश्वास करके कितने लोग पेंतुकोस्त का दिन से मतलब दुनिया से प्रभु में सो करके अलग भी हो गया, स्वर्ग में पहुंच गया वो भी, और आज जो जीवित है मतलब प्रभु यीशु मसीह के द्वारा उद्धार पा करके जो एकत्रित है वो लोग सारे मिल करके सार्वत्रिक मंडली। आणि सार्वत्रिक मंडळी म्हणजे काय आहे की पेंटिकोस्टच्या दिवसापासून आतापर्यंत जे लोक प्रभूवर विश्वास करून तारण प्राप्त केलं आणि प्रभूमध्ये झोपी गेले आणि जे स्वर्गामध्ये गेले ते सर्व लोक, आणि स्थानिक मंडळीचे लोक म्हणजे ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करून तारण प्राप्त केलं आणि ते तारण प्राप्त केलेले सर्व लोक असे सर्व मिळून सार्वत्रिक मंडळी होते। स्थानीय मंडली क्या है? आणि स्थानिक मंडळी काय आहे? अभी फिलहाल जीवित है और एक प्रभु यीशु मसीह के नाम पर उद्धार पाए हुए लोग एकत्रित होता है, उनको बोलता है स्थानीय मंडली। आणि आता जे जिवंत आहे आणि ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तारण प्राप्त केलं आहे अशा लोकांना म्हटलं जातं स्थानिक मंडळी। तो इसका मतलब सार्वत्रिक मंडली का एक छाया है स्थानीय मंडली। आणि जी सार्वत्रिक मंडळी आहे तिची एक छाया आहे ते म्हणजे स्थानिक मंडळी। वो बहुत अच्छा रीति में समझना। आणि याला खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या। जब वो प्रभु की मंडली जब इकट्ठा होता है आणि ज्या वेळेला प्रभूची मंडळी एकत्र येते वहां पर प्रभु रहता है आणि त्या ठिकाणी प्रभू राहतो। हमारे जीवन का सबसे श्रेष्ठ बात हम लोग कहाँ पर आया? प्रभु की उपस्थिति में आया। आणि आपल्या जीवनाची सर्वात श्रेष्ठ गोष्ट काय आहे की आपण कुठे आलो तर आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आलो। और तो बहुत बार लोग मैं प्रभु की उपस्थिति में हूँ वो बात को भूल जाते। आणि पुष्कळ वेळा लोक या गोष्टीला विसरून जातात की मी प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहे। बाइबल क्या कहता है मत्ती 18:20 में? आणि बायबल काय सांगतं? मत्ते 18 अध्याय त्याच्या 20 वचनामध्ये, क्योंकि जहाँ 2 या 3 हाँ। मेरे नाम पर इकट्ठा होते हैं हाँ। वहाँ मैं उनके बीच में होता हूँ। हाँ देखिए, मंडली के जीवन में मंडली जब इकट्ठा होता है
वहां पर प्रभु का उपस्थिति रहता है। आणि मंडळ जीवनामध्ये ज्या ठिकाणी प्रभूचे लोक एकत्र येतात त्या ठिकाणी प्रभूची उपस्थिती राहते. तो प्रभु की उपस्थिति में कैसे आना चाहिए, मैंने ये बारे में आपको बहुत अच्छा समझाया है। आणि म्हणूनच आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये येत असताना कशा प्रकारे यायला पाहिजे याच्या संबंधाने खूप वेळा तुम्हाला सांगितलेलं है आहे. ना। प्रभु हमारे से बात करने के समय में सुनने के लिए, समझने के लिए, अपनाने के लिए सारी तैयारी के साथ आना चाहिए। आणि प्रभू आपल्याशी बोलणार आहे म्हणूनच ते ऐकण्याकरता, समजण्याकरता आणि त्याचा अवलंबन करण्याच्या तयारीसह यायचं आहे. अभी मैंने आपको मत्ती 16-18 जो बताया, आणि मग ते 16 अध्याय आणि त्याचं 18 वचन जे मी तुम्हाला वाचायला सांगितलं. प्रभु यीशु मसीह कहता है, आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणत आहे, मैं मेरा मंडली बनाऊंगा। मी माझी मंडळी बांधीन. तो अभी मैं बनाऊंगा, आणि मी बांधीन. मी ये जो मैं कहने वाला बात एक हल्का बात नहीं। आणि मी म्हणणारी जी गोष्ट आहे ती साधारण गोष्ट नाहीये. कोई भी व्यक्ति ऐसे बात करने के टाइम पर मैं नहीं कर सकता। आणि कोणीही व्यक्ती बोलत असताना मी असं नाही बोलू शकत. जो मैं कहना है तो वो हमेशा रहने वाला होना चाहिए। आणि जर कोणाला मी म्हणायचं तर तो व्यक्ती निरंतर जिवंत राहिला पाहिजे. तो यहाँ पर यीशु मसीह जो मैं कहा, जो व्यक्ति मोसे के सामने मैं कहा था, वही व्यक्ति यहाँ पर मनुष्य बन करके आकर के बात कर रहा है। आणि मोशे समोर जो परमेश्वर म्हटला होता, जो मी आहे तो मी म्हणणारा जो परमेश्वर आहे तोच परमेश्वर मनुष्य बनून आला. त्याने अशा प्रकारे म्हटलं की मी माझी मंडळी बांधीन. बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे. मतलब ये काम 1-2 दिन का नहीं, 1-2 साल का नहीं, 200 साल का भी नहीं। अभी 2000 से अधिक सालों से ये काम कौन कर रहा है? प्रभु कर रहा है, मैं कर रहा है। मैं हमारे जैसा सोचेगा तो हमारा आयु कितना है, थोड़ा दिन का है? मेरा मंडली करके हम लोग बोल सकता है? कभी नहीं बोल सकता। आणि मग हे जे काम चालू आहे ते 100 वर्ष 200 वर्ष नाही तर ते साधारणतः 2000 वर्षापासून हे मंडळीच्या बांधकाम चालू आहे. आणि ते कोण करत आहे? मी म्हणणारा प्रभू येशू ख्रिस्त करत आहे. म्हणूनच जर आपण असं म्हणतो की ही माझी मंडळी आहे तर माझी मंडळी म्हणण्याकरता आपल्याला मी जर म्हणतोय तर मला निरंतर जिवंत राहावं लागेल आणि तसं शक्य नाहीये. म्हणून कधीही आपण असं म्हणू शकत नाही की ही माझी मंडळी आहे. दुनिया में कल जो मैं कहा आज वो है ही नहीं। आणि काल जे जगामध्ये मी म्हटलं ते आज नाहीये. मतलब वो मैं नहीं था। याचा अर्थ तो मी नव्हता. क्या समझ? काय समजलं? मैं बोलना है तो वो हमेशा जीवित रहना चाहिए। आणि जर कोणाला मी म्हणायचंय तर त्याला निरंतर जिवंत राहावं लागेल. प्रभु ने मोसे से कहा, निर्गमन उसका 3 अध्याय के 14 वचन में, निर्गमन त्याचा 3 अध्याय त्याच्या 14 वचनामध्ये, परमेश्वर ने मूसा से कहा, हाँ। मैं जो हूँ सो हूँ। हाँ, मैं जो हूँ वो मैं हूँ। आणि जो मी आहे तो मी आहे. हमारा अर्थ क्या है? याचा अर्थ काय आहे? तुम्हें जो चाहिए वो सब मैं ही हूँ। आणि तुला जे काही पाहिजे ते सर्व काही मी आहे. आमेन. अच्छा रीति में समझा। आणि खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या. मतलब जो मैं हूँ करके कहना है तो वो व्यक्ति ये कहना है कि तुझे जो भी चाहिए वो सब कुछ मैं ही हूँ। आणि जो कोणी असं म्हणतो की जो मी आहे तो मी आहे तर त्याचा अर्थ काय होतं की तुला जे काय पाहिजे ते सगळं काही मी आहे. इसराइल लोगों के लिए सब कुछ कौन था? आणि इस्रायल लोकांकरता सर्व काही कोण होता? प्रभु ही था। प्रभु ही था ना। आणि प्रभूच सगळं काही होता. मरुस्थल में आप सोचो, कम से कम 20-22 लाख लोगों को ये 40 साल चलाने वाला कौन था? प्रभु ही आणि था। वाळवंटामध्ये 20-22 लाख लोकांना घेऊन चालणारा कोण होता? प्रभु था ना। आणि प्रभू होता. उनके लिए सब कुछ कौन था? आणि त्यांच्याकरता सर्व काही कोण होता? प्रभु था ना। प्रभू होता. उनको मन्ना खिलाया। आणि त्यांना मन्ना चारला. मन्ना कौन था? मन्ना कोण होता? यीशु मसीह था ना। आणि प्रभू येशू ख्रिस्त होता. ओरिजिनल मन्ना यीशु मसीह है। आणि खरा जो मन्ना आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. अभी आपको प्रभु मन्ना खिला रहा है। आणि आता प्रभू तुम्हाला मन्ना चारत आहे. कितने लोगों को बहुत टेस्ट लग रहा है? आणि किती लोकांना त्याची चव समजत आहे. मन्ना का टेस्ट आपको ले रहा है? आणि मन्नाची चव तुम्हाला लागत आहे का? प्रभु यीशु मसीह ने यूहन्ना 6:35 में कहा, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने योहान 6:35 वचनामध्ये म्हटलं, यीशु ने उसे कहा, हाँ। जीवन की रोटी मैं हूँ। हाँ, देखा, जीवन का रोटी मैं हूँ। मैं हूँ। देखिए,
भैया ये कितना अनमोल बात है। आणि प्रियानो, ही किती अनमोल गोष्ट आहे की जीवनाची भाकर मी आहे असं प्रभू म्हणतो. तो हमें वो जीवन का रोटी रोज प्रभु हमें खिला रहा है। आणि ती जीवनाची भाकर दररोज प्रभु आपल्याला चारत आहे. आज एक बड़ा कमी क्या मालूम है, आणि आज खूप मोठी एक कमतरता उणीव काय माहिती का? प्रभु को खाने पीने में लोगों को उत्साह नहीं। आणि प्रभूला खाण्यामध्ये आणि प्रभूला पिण्यामध्ये लोकांना उत्साह नाही. प्रभु ने वही 6 अध्याय का 57 वचन में क्या बोला मालूम, आणि योहान 6 अध्याय त्याच्या 57 वचनामध्ये प्रभूने काय म्हटलं माहिती का? जैसा जीवित पिता ने मुझे भेजा जीवित पिता ने मुझे भेजा, और मैं पिता के कारण जीवित हूँ, देखिए मैं पिता के कारण जीवित है। वैसा ही हाँ। वह भी जो मुझे खाएगा हाँ। मेरे कारण जीवित रहेगा। कितने लोगों को समझ में आया? आणि किती लोकांना हे समजलं? प्रभु बोलता है आणि प्रभू असं म्हणतो, मैं पिता के कारण जीवित हूँ। आणि पित्यामुळे मी जिवंत आहे. इसका मतलब क्या, याचा अर्थ काय? मैं रोज पिता को खाता पीता हूँ। आणि दररोज मी पित्याला खातो आणि पितो. यीशु मसीह पिता को कैसे खाया? आणि येशू ख्रिस्ताने पित्याला कसं खाल्लं? हाँ, मैं आपको बोलना चाहता हूँ उसका हमारा यूहन्ना 4 का 34 वचन। आणि योहान 4 अध्याय 34 वचन. यीशु ने उनसे कहा, हाँ। मेरा भोजन यह है हाँ। कि अपने भेजने वाले की इच्छा के अनुसार चलूं। देखा बोलने का अर्थ, पिता का इच्छा जब वो पूरा करता था वो भोजन खाता था। आणि ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त पित्याची इच्छा पूर्ण करत असेल त्या वेळेला तो पित्याला खात असेल. ये है ओरिजिनल भोजन। आणि हे आहे खरं अन्न. इसलिए प्रभु ने क्या बोला, आणि म्हणूनच प्रभूने काय म्हटलं? जो मुझे खाएगा मेरे कारण जीवित रहेगा। मेरे कारण जीवित रहेगा। मतलब अभी वो वचन वापस पढ़ना उसको 57 की आखिरी बात। आणि 6 अध्याय का? योहान 6 अध्याय 57 वचनाचा वैसा शेवटला ही भाग. वह भी हाँ। जो मुझे खाएगा हाँ। मेरे कारण जीवित रहेगा। देखा, जो मुझे खाएगा, आमेन, आमेन। इसका मतलब क्या है, प्रभु को खाने का अर्थ क्या है भैया? आणि प्रभूला खाणं याचा अर्थ काय? अंगीकार करना। प्रभू की अंगीकार करना। देखा मतलब ये बहुत ध्यान से कुछ लोग सुनता है। आणि काही लोक खूप लक्ष देऊन ऐकतात. खाने का अर्थ है अंगीकार करना। आणि खाणं याचा अर्थ स्वीकार करणं. उसका 54 वचन, आणि त्याचं 54 वचन, जो मेरा मांस खाता हाँ। और मेरा लहू पीता है हाँ। अनंत जीवन उसी का है। लहू पीना है, पीने का अर्थ आणि पिणं याचा अर्थ विश्वास कर। विश्वास करना। विश्वास करणं. बहुत बड़ी बात है, आणि खूप मोठी गोष्ट आहे. कितना अनमोल बात है ना। आणि किती अनमोल गोष्ट आहे. खाने का अर्थ क्या है, आणि अंगीकार खाणं याचा अर्थ काय? अंगीकार करना। स्वीकार करणं. और पीने का अर्थ क्या है, आणि पिणं याचा अर्थ काय? विश्वास विश्वास। सब लोग बोलो ना, आणि सगळ्यांनी बोला ना, पिणं याचा अर्थ काय? विश्वास करना। विश्वास करणं. आप कभी समझेंगे मराठी भी नहीं समझ। अरे आप लोग थोड़ा ये क्लास है ना, क्लास में आप लोग थोड़ा मस्जिद पढ़ के मत बैठो, एकदम फ्री होकर बैठो। आणि हा एक बायबल क्लास आहे मंडळी संबंधाने. त्या क्लासमध्ये तुम्ही असं एकदम ताठ होऊन नका बसा, एकदम स्वातंत्र्याने बसा, मोकळे बसा. हमें खाना भी है, पीना भी है। आणि आपल्याला खायचं पण आहे आणि प्यायचं पण आहे. हमें प्रभु को खाना है और प्रभु को पीना है। आणि आपल्याला प्रभूला खायचंय आणि प्रभूला प्यायचंय. शैतान आकर के मानव प्रभु को मानव बोला हुआ परीक्षा आपको याद है ना। आणि सैतानाने येऊन प्रभूची परीक्षा घेतली त्यावेळेला प्रभूला काय म्हटलं तुम्हाला माहित आहे ना? परीक्षक यीशु के पास आया। आणि जो परीक्षक आहे तो परीक्षा घेण्याकरता प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला. परीक्षा कब लेता मालूम है, आणि परीक्षा केव्हा होती माहिती का? तो अच्छा अवसर मिलता है तब। आणि ज्या वेळेला त्या परीक्षकाला चांगली संधी मिळते तेव्हा. देखो हर एक पवित्र लोगों को परखते रहता है। आणि प्रत्येक पवित्र भक्ताला तो पारखत राहतो. ये अभी थोड़ा टेंशन में है, आणि आता हा जरा तणावात आहे. अभी मैं इसको गुस्सा दिला सकता हूँ। आणि आता याला मी चीड आणू शकतो. अभी मैं इससे मैं कुछ भी गलत बात बोलवा सकता हूँ। आणि याच्या तोंडातून काही पण मी चुकीचं बोलून घेऊ शकतो. ऐसा समय में वो क्या करेगा, आपको और भी गुस्सा दिलाने वाला काम मानो जो भी है उनसे करवाएगा। आणि मग अशा वेळेला तुम्हाला अधिक चीड निर्माण होईल असं काम तो तुमच्या समोर करेल. आप सावधान रहना भाई, तुम्ही सावध राहा प्रियांनो. कभी भी ऐसा कुछ मुसीबत में आता है तो सावधान रहना। आणि कधीही अशा प्रकारच्या संकटामध्ये तुम्ही येतात तर सावध राहा. अभी यहाँ पर हम देखते हैं कि मत्ती 4 अध्याय का 2, 3, 4 वचन पढ़ा। आणि मग ते त्याचा 4 अध्याय 2, 3 आणि 4 वचन वाचा. वह 40 दिन और 40 रात निराहार रहा हाँ। और उसे भूख लगी। देखो अभी भूख लगेगा, यीशु मसीह को भूख लेगा। आणि येशू ख्रिस्ताला भूक लागली. यीशु मसीह को भूख लेगा तो अभी शैतान को मालूम पड़ेगा अभी ये अच्छा वक्त है। आणि मग येशू
ख्रिस्ताला भूक लागली त्यावेळेला सैतानाला समजलं की आता ही चांगली वेळ आहे. हाँ, तब परखने वाले ने पास आकर उससे कहा, देखा परखने वाला कौन है? शैतान, शैतान। परखने वाला ने उसके पास आकर कहा, यदि तू परमेश्वर का पुत्र है यदि तू परमेश्वर का पुत्र है, तो कह दे हाँ। कि ये पत्थर रोटियां बन जाए। माना बोले का अर्थ, पहली बात तू परमेश्वर का पुत्र नहीं है, ये बात अगर सिद्ध करना है तो तुझे एक काम करना होगा. आणि त्याचं सांगायचा अर्थ किंवा त्याला विचारलेला प्रश्नामधून त्याला काय म्हणायचंय की जर तू परमेश्वराचा पुत्र आहे म्हणजे काय की तू परमेश्वराचा पुत्र नाहीये आणि जर तू परमेश्वराचा पुत्र आहे तर तुला ते सिद्ध करावं लागेल आणि ते तू सिद्ध कसं करशील की तू या दगडाला भाकर हो असं म्हण आणि ती भाकर जर झाली तर मग तू परमेश्वराचा पुत्र ठरशील. क्योंकि तू भूखा ना अभी. कारण आता तू उपाशी आहे ना. देखो अभी कितना चतुराई से वो धोखा देने के लिए चाहता. आणि किती हुशार त्याने तो फसू इच्छितो. हम लोग इसलिए आत्मा में रहना, आणि म्हणून आपण आत्म्यामध्ये राहायचं बात को समझना है तो. आणि जर प्रभूचं वचन समजायचंय तर. कितना अच्छा आलोचना दिया उसने. आणि त्याने किती चांगली वाणी दिली. हाँ, मैं परमेश्वर का पुत्र हूँ. आणि हो मी परमेश्वराचा पुत्र आहे. मेरे को भूख लगता है. आणि मला भूक लागते. मैं चाहे तो मैं कुछ भी कर सकता हूँ. चलो मानो रोटी पत्थर हो जाओ, पत्थर रोटी बन जाओ. वो बन जाता और का कर दिखाता. आणि मग तो परमेश्वराचा पुत्र आहे आणि मग तो म्हटलं की आम्हाला भूक लागते मग मला जर वाटलं तर मी काही करू शकतो म्हणून दगडाला म्हटलं हे दगड तू आता भाकर हो. आणि मग ती भाकर झाल्यावर त्याने खाऊन घेतली आणि मग त्याला पुरावा दिला की बघ असं झालंय. और वो सोचेगा देखा अभी मैं परमेश्वर का पुत्र करके तुझे समझ में आया ना, मेरा भूख भी मिट गया, तेरे को समझ में आ गया. आणि बघ आता तुला समजलं ना की मी परमेश्वराचा पुत्र आहे म्हणून आता माझी भूक पण आता मिटली आणि तुला पण समजलं. परंतु आपको ये जानना, तुम्हाला हे समजायचं. वो शैतान का दंडवत किया, आणि त्याने सैतानाला नमळ केलं शैतान का आराधना किया. आणि सैतानाची आराधना केली. शैतान का बात मानने का अर्थ क्या है? आणि सैतानाचं म्हणणं ऐकणं याचा अर्थ काय? है उसकी आराधना. त्याची आराधना केली. कितनी बार हम लोग जाने अनजाने इस रीति में शैतान की आराधना किया. आणि कितीतरी वेळा कळत न कळत आपण सैतानाची आराधना केली असेल. आप लोग इसको बहुत सरल रूप में नहीं समझना प्रिय. आणि याला एकदम सरळ रीतीने नका समजू. अभी आप देखो, अभी आपको मतलब प्यास लगी, आपने दुकान देखा, चलो यार एक बोतल लेकर के ठंडा पानी पी लिया. वो कौन सा फर्क है? पॉकेट में पैसा है ना, पैसा नहीं तो चलो घर में जाकर के पिए. और तो पैसा है तो अभी पी लेंगे. उसको मानो क्या हो गया, धन उसका स्वामी बन गया. ये धन के पीछे कौन है? शैतान. शैतान ने बोला तेरे पास है ना, पॉकेट में ना, निकाल दे, 20 रुपया का चीज कोई बड़ी बात है क्या, पी ले. देखा क्या हुआ, आप जाने अनजाने वहां पर शैतान को दखल किया. आणि मग तुम्ही रस्त्याने जात आहे, तुम्हाला तहान लागले आणि मग तुमच्या खिशामध्ये पैसे पण आहे आणि पण तुमच्याकडे पाणी नाहीये. तुम्ही 20 रुपये दिले आणि पाण्याची बॉटल घेतली आणि पिली. जर तुमच्याकडे 20 रुपये नाहीये तर मग तुम्ही काय कराल, घरी जाल आणि मग पाणी प्याल. याचा अर्थ काय आहे की तुमच्याकडे पैसे आहे म्हणून तुम्ही ते केलं. याचा अर्थ तुमचा स्वामी काय झाला, तो धन स्वामी झाला. सैतानाने तुम्हाला वाणी दिली आणि तुम्ही सैतानाचं ऐकलं. हमको नॉर्मली वो बात नहीं समझेगा. आणि साधारण रीतीने आपल्याला ते नाही समजणार. हमको सब ये तो क्या वो कौन सा गलती किया, कोई मतलब गलती थोड़ी किया. आणि मग आपल्याला वाटेल आपण काय चूक केली, चूक तर नाही केली. यीशु मसीह 3.5 साल का सेवा के बीच में कितनी बार पिकनिक गया. आणि येशू ख्रिस्त 3.5 वर्षाच्या त्या प्रवासामध्ये किती वेळेला तो सहलीला गेला. और वो दिन रात मेहनत किया था ना, मैं 4 दिन छुट्टी लेकर के पिकनिक जा रहा था, ऐसे कोई निर्णय लिया. आणि दिवस रात्र त्याने मेहनत केली होती ना, मग आता मी 4 दिवस सुट्टी घेऊन सहलीला जातो. पर जो आपके अंदर वो विचार कौन लाता मालूम है? आणि तुमच्यामध्ये तो विचार कोण आणतं माहिती का? देखो आप साफ रीति में समझो, शैतान डालता है. आणि तो विचार सैतान टाकतो. तेरे पास पैसा है ना, आणि तुमच्याकडे पैसे आहे ना, थोड़ा ये दुनिया को भी तुम चक करके आनंद करके देख. तुम ये प्रभु प्रभु बोल करके, क्या प्रभु प्रभु, इसको भी देख करके देख बोल करके वो भगाता है और आप उसके दंडवत करता है. आणि मग तो म्हणतो की अरे तुझ्याकडे पैसे आहे ना तर काय प्रभू प्रभू करत राहतो. थोडंसं जगाचा पण अनुभव घेऊन बघ.
जगही फिरून बघ आणि अशा प्रकारे सैतान फसवतो. प्रियो, यीशु मसीह हमारा आदर्श है या शैतान का हमारा कहना हमारा आदर्श है? आणि प्रभू येशू ख्रिस्त आपला आदर्श आहे का सैतान जे काय सांगतो ते आपला आदर्श आहे? मंडली जीवन में आने के बाद में प्रभु का आलोचना पा करके उस आलोचना में चलना बहुत जरूरी बात है प्रिय। आणि प्रभू मध्ये आल्यानंतर प्रभूची वाणी प्राप्त करून त्याच्या अनुसार चालणं हे खूप गरजेचं आहे. प्रभु हमारा रोटी है। प्रभू आपली भाकर आहे. प्रभु ने क्या बोला? प्रभूने काय म्हटलं? वाह, मतलब मैं जीवन का रोटी, आणि मी जीवनाची भाकर आहे. मतलब मैं मंडली बनाऊंगा, माझी मंडळी बांधीन. प्रभु की मंडली को प्रभु को खाने वाला वो अनुभव चाहिए। आणि प्रभूच्या मंडळीला प्रभूचा खाण्याचा अनुभव राहिला आज पाहिजे. कितने लोगों ने प्रभु को खाया पिया, आज किती लोकांनी प्रभूला खाल्लं आणि पिलं प्रभु भला करके चक्कर देखो, आणि चाकून अनुभव घेऊन पहा की प्रभु किती चांगला आहे बहुत श्रेष्ठ बात है। आणि खूप श्रेष्ठ गोष्ट आहे. दूसरा प्रभु ने बोला मैं जगत का ज्योति हूँ, आणि दुसरं प्रभूने म्हटलं की मी जगाचा प्रकाश आहे. मतलब हमारे लिए ज्योति कौन है? आणि आपल्याकरता प्रकाश कोण आहे? हमारे लिए ये ट्यूबलाइट नहीं ज्योति, आणि आपल्याकरता ही ट्यूबलाइट प्रकाश नाहीये. हमारे लिए ये दिन के मतलब रोशनी देने वाला सूरज भी नहीं हमारे ज्योति, आणि हे दिवसा आपल्याला प्रकाश देणारा तो सूर्य म्हणजे आपल्याकरता प्रकाश नाहीये. हमारे लिए ज्योति यूहन्ना 8:12 यीशु मसीह हमारे ज्योति, आणि योहान 8 अध्याय त्याचं 12 वचन की प्रभू येशू ख्रिस्त आपला प्रकाश आहे. उस ज्योति हमारा बन गया है। तो आणि तो प्रकाश जर आपला झालेला आहे तर मंडली जीवन में आए हुआ अनेक लोगों के लिए यीशु मसीह ज्योति बनकर रहना चाहिए। आणि मंडळी जीवनामध्ये आलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभु येशू ख्रिस्त प्रकाश होणं राहिला पाहिजे. हाँ, पढ़िए अभी। यीशु ने फिर लोगों से कहा, हाँ। जगत की ज्योति मैं हूँ। हाँ। जो मेरे पीछे हो लेगा हाँ। वह अंधकार में न चलेगा, हाँ। परंतु जीवन की ज्योति पाएगा। क्या गहरा बात है भैया। आणि किती गहन गोष्ट आहे. आपको ये जानना है कि मतलब आप इस सूर्य की ज्योति में चलने पर भी आप बहुत गलती करेगा, आणि या सूर्याच्या प्रकाशामध्ये चालत असतानाही तुमच्याकडून खूप चुका होतील. परंतु यीशु मसीह आपका ज्योति बनकर आ गया है तो फिर आप अंधकार में नहीं चलेगा बोलेगा तो पाप में नहीं चलेगा, आप एक सच्चा पवित्र जीवन बिताएगा। आणि मग प्रभूच्या पाठीमागे चालल्यानंतर त्याचा प्रकाश तुम्हाला प्राप्त होईल आणि मग तुम्ही अंधकारामध्ये नाही चालणार. म्हणजे काय? पापामध्ये नाही चालणार. ज्योति में चलने वालों को दिखता है। आणि जे प्रकाशामध्ये चालतात त्यांना दिसतं. पोतीफर का पत्नी ने बोला अभी अच्छा दिन आ गया है, आज हम लोग दुनिया की खुशी लेंगे। आणि मग पोतीफरच्या बायकोने म्हटलं की आजचा चांगला दिवस आलेला आहे, आता आपण जगाचा आनंद लुटूया. जोसेफ ने बोला तुझे तू अंधकार में है, मैं ज्योति में है, मुझे दिखता है, प्रभु मुझे देख रहा है। आणि मग योसेफाने तिला म्हटलं की तू अंधकारामध्ये आहे, मी प्रकाशामध्ये आहे, मला दिसतो. क्या देखा? आणि काय बघितलं? वो बोलता इधर कोई नहीं, आणि ती पोतीफरची बायको म्हणते की आता इथं घरामध्ये कोणीच नाहीये. जोसेफ बोलता है आणि योसेफ म्हणतो आहे, तुझे नहीं दिखता, मुझे दिखता है। आणि तुला नाही दिसत, मला दिसतं. क्यों? प्रभु के लोग, प्रभु यीशु मसीह ज्योति बन करके ये राह पर चलता है। आणि हे प्रभूच्या लोकांनी एक प्रभू त्यांच्यासाठी प्रकाश होणं त्या मार्गामध्ये त्यांनी चालायचं आहे. लोग वचन कहता है कि अगर यीशु मसीह जिसका ज्योति बन गया फिर वो अंधकार में नहीं चलेगा। आणि मग प्रभूचं वचन सांगतं की ज्याचा प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त झालेला आहे तो अंधकारात नाही चालणार जीवन का ज्योति पाएगा। आणि त्याला जीवनाचा प्रकाश मिळेल. प्रभु बोलता है कि मैं बनाएगा, आणि प्रभू म्हणतो मी बनवेल. मंडली को प्रभु बनाएगा। आणि मंडळीला प्रभू बनवेल. कैसा बनाएगा? आणि कसं बनवेल? निर्दोष, आणि निर्दोष, निष्कलंक, निष्कलंक, निष्कपट, निष्कपट मतलब हर प्रकार की अशुद्धि को दूर करते हुए प्रभु बनाएगा। आणि प्रत्येक प्रकारची अशुद्धता दूर करून प्रभू मंडळीला शुद्ध बनवेल. फिर प्रभु ने क्या बोला? मग प्रभूने काय म्हटलं? यूहन्ना 10:9 में आणि योहान 10 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये द्वार पे हूँ, आणि दरवाजा मी आहे. यूं व्यवस्था की उस गुलामी से बाहर आने वाला द्वार यीशु मसीह है। आणि नियमशास्त्राच्या गुलामगिरीमधून बाहेर येणारा दरवाजा प्रभू येशू ख्रिस्त हमें आहे. ये बात को जानना है। आणि या गोष्टीला आपल्याला जाणायचं आहे. यूं हमें कौन बाहर लाया? आणि मित्रांनो आपल्याला बाहेर कुणी काढलं? पाप की गुलामी से, आणि पापाच्या गुलामगिरीतून व्यवस्था के उस बंधन से, आणि नियमशास्त्राच्या त्या बंधनातून हर प्रकार की श्राप से आणि प्रत्येक प्रकारच्या श्रापातून हमें बाहर कौन लाया? प्रभु आणि आपल्याला बाहेर कुणी काढलं? प्रभु यीशु मसीह। प्रभू येशू ख्रिस्ताने. वो हमारे लिए द्वार बनकर आया। आणि तो
आपल्या करता द्वार होऊन आला प्रभु यीशु मसीह में होते बिना हम बाहर आ ही नहीं सकता। आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये न राहता आपण बाहेर नाही येऊ ये शकत। बहुत बड़ी बात है। ही खूप मोठी गोष्ट आहे। यीशु मसीह बोलता है प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, मैं द्वार हूँ। मी दरवाजा आहे। और वो वचन को पढ़ना, द्वार दरवाजा मैं माझा हूँ, द्वार मैं हूँ। हाँ। यदि कोई मेरे द्वारा भीतर प्रवेश करे हाँ। तो उद्धार पाएगा हाँ। और भीतर बाहर आया जाया करेगा हाँ। और चारा पाएगा। देखिए बहुत बड़ी बात है। यही एक बात है, बहुत गहरी बात। ये सब शब्दों को बहुत वर्णन के लिए समय ही नहीं है। मैं आपको बताना चाहता हूँ, जब तक आप मसीह के द्वारा भीतर या उस परमेश्वर के राज्य में नहीं आया, उसको चारा या भोजन नहीं मिलेगा। आणि ख्रिस्ताच्या द्वारे जर त्या दरवाजामधून तुम्ही जर नाही गेले तर मग तुम्हाला अन्न भेटणार नाही है ना, उसको चारा नहीं मिलेगा। आणि मग त्याला खाण्याकरता भेटणार नाही। अरे वो सच्चा उदार का अनुभव में, आनंद में प्रभु का भजन को खाते पीते उसका आनंद लेना है तो आप यीशु मसीह जो द्वार है उधर से अंदर आना है। आणि एक पौष्टिक अन्न खात तुम्हाला त्याचा आनंद जर घ्यायचा आहे तर मग प्रभू येशू ख्रिस्त जो दरवाजा आहे त्याच्यामधून आपल्याला प्रवेश करायचा है आहे ना, नाश में से जीवन में प्रवेश करना, आणि नाशाकडून जीवनामध्ये प्रवेश करणं, अंधकार से ज्योति में प्रवेश करना, अंधकारामधून प्रकाशामध्ये प्रवेश करणं, मृत्यू से जीवन में प्रवेश करना, मरणापासून जीवनामध्ये प्रवेश करणं। उसके लिए एकमात्र द्वार है वो यीशु मसीह। आणि त्याच्याकरता एक मात्र दरवाजा आहे, तो आहे प्रभु येशू ख्रिस्त। फिर वही माना यूहन्ना 10:11 में प्रभु ने बोला, मैं अच्छा चरवाहा हूँ। आणि योहान 10:11 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की मी उत्तम मेंढपाळ आहे, मैं हूँ। मी आहे। और अच्छा चरवाहा अपनी भेड़ों के लिए अपना जान देता है। आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरता आपला प्राण देतो। कितनी बड़ी बात है प्रिय। आणि किती मोठी गोष्ट आहे। हमारे लिए जान दिया हुआ उस प्रभु को हम भूलने नहीं, आणि आपल्याकरता जीव दिलेला त्या प्रभूला आपण विसरायचं नाहीये। जान दे करके प्रेम किया हुआ उस प्रभु को हम कैसे प्रेम करना, आणि जीव देऊन आपल्यावर प्रेम केलेलं त्या प्रभूवर आपण कसं प्रेम करायचं, जान देकर प्रेम करना। आणि जीव देऊन आपल्याला प्रेम करायचं। प्रभु ने हमारे लिए जान दिया, वो बहुत बड़ी बात है। आणि प्रभूने आपल्याकरता त्याचा जीव दिला, ही खूप मोठी गोष्ट आहे। पर जो हम प्रभु के लिए जान देगा तो वो एक छोटी बात है, आणि आपण जर प्रभू करता जर जीव दिला तर ती एक लहान गोष्ट आहे। लेकिन तभी भी हमारे दिल में प्रभु का खातिर जान देने के लिए हम तैयार है क्या? आणि तरी सुद्धा प्रभूसाठी आपण आपला जीव द्यायला तयार आहोत। प्रभु बोलता है कि वो मैं हूँ, आणि प्रभू म्हणतो तू मी आहे, उस अच्छा चरवाहा मैं हूँ, आणि तो उत्तम मेंढपाळ मी आहे, वो जीवन की रोटी मैं हूँ, ती जीवनाची भाकर मी आहे, वो जीवन की ज्योति मैं हूँ, आणि ती जीवनाचा प्रकाश मी आहे, वो द्वार मैं हूँ। आणि तो दरवाजा मी आहे। मतलब जो मैं है, मतलब क्या है कि हमारे लिए सब कुछ यीशु मसीह है। आणि आपल्या करता सर्व काही प्रभू येशू ख्रिस्त फिर आहे। यूहन्ना 11:25 में प्रभु ने क्या बोला? आणि योहान 11:25 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं, पुनरुत्थान और जीवन में ही हूँ। पुनरुत्थान आणि जीवन मी आहे। बोलने का अर्थ क्या है प्रियो? सांगायचा अर्थ काय आहे, मृतकों को जिलाने वाला मैं हूँ। आणि जे मेलेले त्यांना जिवंत करणारा मी आहे। मतलब युवका पत्री में पूछा था कि यदि एक मनुष्य मर गया तो जिएंगे क्या? आणि योगाच्या पत्रामध्ये अशा प्रकारे जर विचारलं होतं की एक मनुष्य मेला तर तो पुन्हा जिवंत होईल का? योग 14:14 में। आणि योग 14:14 वचन। तब उसका उत्तर कहाँ मिलेगा? आणि त्याचं उत्तर कुठे मिळेल? जरूर जिएगा। आणि निश्चितच मिळेल। यूहन्ना 11:25। आणि योहान 11:25 वचन। प्रभु यीशु मसीह पुनरुत्थान और जीवन है। आणि ख्रिस्त पुनरुत्थान आणि जीवन आहे। मृतकों को जिलाने वाला एकमात्र व्यक्ति वो प्रभु यीशु मसीह है। आणि मेलेल्यांना जिवंत करणारा एक मात्र व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्त आहे। इतना श्रेष्ठ बात है प्रियो। आणि किती श्रेष्ठ गोष्ट आहे प्रियांनो। प्रभु बोलता है, प्रभू असं म्हणतो, मैं मंडली बनाऊं, मी माझी मंडळी बांधीन। मंडली मैं बनाऊंगा। आणि मंडळी मी बांधीन। मैं मंडली के लिए क्या क्या रहेगा? आणि मी मंडळी करता काय काय राहील? मैं मंडली के लिए जीवन का रोटी रहेगा। आणि मंडळी करता मी जीवनाची भाकर राहील। मैं मंडली के लिए जीवन का ज्योति रहेगा। आणि मंडळी करता मी जीवनाचे प्रकाश राहील। मैं मंडली के लिए द्वार रहेगा। आणि मंडळी करता मी द्वार राहील। मैं मंडली के लिए अच्छा चरवाहा रहेगा। आणि मंडळी करता मी उत्तम मेंढपाळ राहील। मैं मंडली के लिए पुनरुत्थान और जीवन रहेगा। आणि मंडळी करता मी पुनरुत्थान आणि जीवन राहील। इवन यूहन्ना 14:6 में प्रभु ने क्या बोला? आणि योहान 14:6 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं? मार्ग सत्य और जीवन में ही हूँ। मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे। अगर उसमें मैं ही हूँ, मैं भी हूँ बोलने से कितना गड़बड़ होता। आणि मीच आहे आणि मी सुद्धा आहे या जर म्हटलं तर किती गडबड झाली असते। प्रेज द लॉर्ड। प्रियो, उसका तुल्य कोई नहीं आणि प्रियांनो त्याच्या बरोबरीचं कोणी नाही। है ना। वो जो मैं हूँ कहने के लिए और कोई नहीं प्रियो। आणि तो मी आहे असं म्हणण्याकरता दुसरं कोणी नाही। है ना। हमारे लिए मार्ग कौन है?
आपल्याकरता मार्ग कोण आहे? प्रभु यीशु मसीह। प्रभू येशू ख्रिस्त आहे. यीशु मसीह को छोड़ करके हमारे लिए एक मार्ग नहीं प्रिय। आणि येशू ख्रिस्ताला सोडून आपल्याकरता दुसरा मार्ग नाही. कई बार हम यीशु मसीह को अपना मार्ग नहीं समझता। आणि पुष्कळ वेळा येशू ख्रिस्ताला आपण आपला मार्ग नाही समजत धोखा। आणि ही फसगत आहे. प्रभु यीशु मसीह को छोड़ करके कोई मार्ग आप नहीं बनाना। आणि येशू ख्रिस्ताला सोडून तुम्ही आपल्याकरता दुसरा मार्ग बनवू नका. आपको मालूम है नीति वचन में 2 बार लिखा है, नीति वचन 14, 12, 16, 25 2 बार एक अनोखा बात लिखा, दोनों बार एक ही बात लिखा। क्या है मालूम है? पढ़ कर सुनो। आणि नीतिसूत्र त्याचा 14 अध्याय त्याचं 12 वचन आणि 16 अध्याय त्याच्या 25 वचनामध्ये या दोन्ही ठिकाणी एक गोष्ट लिहिलेली आहे. काय लिहिली ते तुम्ही वाचून बघा. ऐसा मार्ग है जो मनुष्य को ठीक जान पड़ता है, परंतु उसके अंत में मृत्यु ही मिलती है। हाँ प्रियो, आपको अच्छा लगने वाला मार्ग में कभी नहीं चलना। आणि प्रेरणा जो मार्ग तुम्हाला चांगला वाटतो त्या मार्गाने तुम्ही नका जाऊ. उसका आखिर में मुक्ति मिलेगा या नाश हो जाएगा। आणि त्याच्या शेवटी त्याला मरण भेटेल म्हणजे त्याचा नाश होईल. प्रियो, किसी का नाश ना हो। प्रेरणा कोणाचा नाश होऊ नये. प्रभु का मार्ग हमें अच्छा लगे। आणि प्रेरणा प्रभूचा मार्ग आपल्याला चांगला वाटो. जरूर वो सक्रिय मार्ग है, आणि निश्चितच तो संकुचित मार्ग आहे परंतु वो जीवन का मार्ग है। आणि तो जीवनाचा मार्ग आहे. उसके पाने वाला थोड़ा है, आणि त्याला प्राप्त करणारे थोडे आहे. परंतु वो आनंद काल प्रभु के संग रहेगा। आणि तो सार्वकालिकतेमध्ये प्रभू सोबत राहील. बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे. प्रभु यीशु ही मार्ग है, प्रभू येशू ख्रिस्तच मार्ग प्रभु आहे. यीशु मसीह ही सत्य है, आणि येशू ख्रिस्तच सत्य प्रभु आहे. यीशु मसीह ही जीवन है। आणि येशू ख्रिस्त जीवन आहे. ये तीनों बात बोलने के लिए कितना घंटा चाहिए आप सोचो। आणि या तिन्ही गोष्टी बोलण्याकरता किती तास पाहिजे तुम्ही लेकिन सांगा. अभी मैं विवरण के लिए नहीं जा रहा हूँ। आणि त्याच्या विश्लेषणामध्ये मी नाही जात. फिर प्रभु बोलता है कि माने यूहन्ना 15:1 में, आणि योहान 15 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये प्रभू असं म्हणतो. ये पूरा 15 अध्याय पढ़ना चाहिए, परंतु अगला शब्द में से मैं आपको थोड़ा बात बता आगे बढ़ूँ। पूर्ण तो 15 अध्याय वाचायला पाहिजे, पण त्याच्या पहिल्या वचनाच्या पासून मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. प्रभु का सच्ची दाखलता मैं हूँ। अच्छा दाखला मैं हूँ, बस इतना काफी हो गया। आणि खरी द्राक्षवेल मी आहे. हमें आप लोगों को 15 अध्याय आप जानता है, मैं अभी उसका बारे में ज्यादा विस्तार से बोलने के लिए नहीं जा रहा हूँ। आणि 15 अध्याय तुम्हाला ठाऊक आहे, त्याच्या जास्त विस्तारितीने मी सांगायला नाही जात. प्रभु के लक्ष्य में हमें आगे बढ़ना है तो, बना रहना है तो, इस अच्छा दाखला मसीह में हमें बना रहना चाहिए। आणि प्रभूच्या लक्षामध्ये जर आपल्याला जर स्थिर राहायचंय तर मग येशू ख्रिस्त जो खरा द्राक्ष वेल आहे त्याच्यामध्ये आपल्याला जडून राहायचंय. दाखला फल नहीं देता, आणि जो वेल आहे तो फळ नाही देत. डाली फल देता। आणि जो फाटा आहे तो फळ देतो. डाली कब फल देता? आणि फाटा तेव्हा फळ देतो दाखला में बना रहेगा। ज्या वेळेला तो वेलाशी जडून राहतो त्या वेळेला. दाखला में बना रहने वाला डाली फल देते बिना नहीं रह सकता। 15:5 आणि वेलाशी जडून राहणारा फाटा फळ न देता नाही राहू शकत. योहान 15 अध्याय 5 वचन. अपने जीवन को परखना। आपण आपलं जीवन पारखा. प्रभु का वचन कहता है, प्रभूचं वचन असं सांगतं. जो व्यक्ति सचमुच में उस दाखला में बना रहता, उसका एक चिन्ह वो फल लाता है। आणि जो व्यक्ती त्या वेलामध्ये जडून राहतो त्याचं एक चिन्ह आहे की तो फळ देईल. मानो कितना फल देगा? आणि किती फळ देईल? आपको मालूम है, मानो 15:16 में प्रभु ने बोला, आणि योहान 15 अध्याय 16 वचनामध्ये प्रभूने अशा प्रकारे तुमने म्हटलं, मुझको नहीं चुना, मैंने तुमको चुना। तू मला नाही तर मी तुला निवडलंय. किस लिए? ते यासाठी फल लाने के लिए। ते फळ द्यावं. तो हम प्रभु में रहेगा, कितना फल देगा? आणि प्रभूमध्ये राहिलं तर आपण किती फळ देऊ? थोड़ा फल नहीं, आणि थोडं फळ नाही. 15:8 में लिखा है, आणि 15 अध्याय 8 वचनामध्ये लिहिलंय, बहुत फल लाता। आणि विपुल फळ आणतो. Praise the Lord। Praise the Lord. ये किसका अवस्था है? आणि ही कोणाची अवस्था प्रभु आहे? में बने जो प्रभु में बना रहने वाला प्रभु का मंडली की अवस्था है। आणि प्रभूमध्ये राहणारे जे प्रभूची मंडळी आहे त्याची ही अवस्था आहे. अब ये हम आपने क्या देखा था? आणि आता आपण इथं काय पाहिलं होतं? प्रभु ने बोला, प्रभूने म्हटलं, मैं बनाऊंगा, मी बनवेल मैं मेरा मंडली बनाऊंगा। वो भाग का आधा भाग बाद में देखेंगे। आणि मी माझी मंडळी बनवेल, याचा जो अर्धा भाग आहे तो नंतर पाहू. मैं उसका मला 2 शब्द लेकर के आज मैं आपको ये बता रहा हूँ। आणि याच्यातले 2 शब्द घेऊन मी तुम्हाला सांगत आहे. प्रभु बोलता है, प्रभू असं म्हणतो, मैं बनाऊंगा, मी बनवेल दूसरा कोई नहीं बनाएगा। आणि दुसरं कोणी नाही बनवणार. मैं बनाऊंगा। मी बनवेल. मंडली कौन बनाता? मंडळी कोण प्रभु बनवेल? बनाता है। मंडली टाटा ग्रुप को दिया ना, टाटा ग्रुप को दी।
अनिश अंबानी को नहीं दिया, मुकेश अंबानी को नहीं दिया, प्रभु ने ट्रम्प को भी नहीं दिया, Yes, amen. बेंजामिन नेतन्याहू को भी नहीं दिया। Praise the Lord, amen. प्रभु बोलता है नहीं, मेरा मंडली मैं बनाऊं। आणि amen. मंडळी बनवण्याचं कार्य टाटा ग्रुप किंवा अंबानी ग्रुपला नाही दिलं, ट्रम्पला सुद्धा नाही दिलं, बेंजामिन नेतन्याहूला पण नाही दिलं. प्रभू म्हणतो माझी मंडळी मी बांधेल. Amen. कौन बनाएगा? कोण बनवेल? मैं बनाएगा। मी बनवेल. कौन है मैं? आणि तो मी कोण आहे? जो आपके लिए सब कुछ है। आणि Amen. तो तुमच्या करता सर्व काही आहे. इतना समझ में आया? आमेन. एवढं समजलं? इसका बाकी भाग और मंडली अभी आगे आने वाला क्लास में हम लोग देखेंगे। तो मैं बहुत प्रभु को धन्यवाद देता हूँ। प्रियो, आप मंडली को सही रीति में जानो। आणि फ्रेंड मंडळीला योग्य रीतीने तुम्ही जाणा. मंडली का एक अच्छा प्रकाशन नहीं पाया, आप मंडली जीवन में एक बीजी जीवन नहीं बिता आणि पाएंगे। मंडळीचा एक चांगला प्रकाश जर तुम्हाला नाही मिळाला तर एक मंडळीमध्ये विजय जीवन नाही जगू शकणार. आज आपने क्या क्या सीखा? आज तुम्ही काय काय शिकलं ध्यान करोगे? आणि तुम्ही मनन कराल बहुत से नया नया बात आपको सुनने में सीखने में आज मिला। आणि पुष्कळशा नवीन गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळाला, शिकायला मिळाल्या कई बातें आपको रिविजन रूप में भी मिला। आणि काही गोष्टी उजाळणी म्हणून सुद्धा झाल्या और तो आपने कहा तक इसको समझा आणि कुठपर्यंत तुम्हाला त्या समजल्या परखना। त्या पारखा. तो मतलब मत्ती 16-18 में प्रभु ने जो कहा मैं मेरी मंडली बनाऊंगा, उसमें से मैंने छोटा सा और 2 शब्द को लिया, मैं बनाऊंगा कहने वाला बात को आपने थोड़ा सा समझा करके मैं विश्वास करता हूँ। आणि मग त्याचा 16 अध्याय त्याच्या 18 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जे म्हटलं की मी माझी मंडळी बांधीन, त्याच्यातल्या 2 शब्द घेतले की मी बांधीन आणि त्याच्यातून तुम्हाला काही छोटंसं प्रकाशन दिलं. मला असं वाटतं की ते तुम्हाला मिळालं असेल. आप मंडली जीवन में है कि नहीं? आणि तुम्ही मंडळी जीवनामध्ये आहे का? प्रभु की मंडली क्या है आपने जाना है कि आणि नहीं? मग प्रभूची मंडळी काय आहे हे तुम्हाला जाणलं प्रियो, का? दुनिया में बहुत मंडलियां है, आणि प्रेरणा जगामध्ये खूप मंडळी आहे प्रभु का मंडली कौन सा है? आणि प्रभूची मंडळी कुठली आहे? जिस मंडली को प्रभु बना रहा है आणि ज्या मंडळीला प्रभू बनवत आहे मैं उसमें है कि नहीं, त्या मंडळीमध्ये मी आहे का ये नाही जानना। हे जाणायचं. तो आपको ये वचनों के द्वारा बहुत आशीष दे, प्रभु को महिमा मिले। आमीन। आणि प्रभू या वचनाच्या द्वारे तुम्हाला खूप आशीर्वाद देवो, प्रभूचा गौरव हो. आमेन. कई लोग